मंडळी तुम्ही बघू शकताय हा भाऊन नाही का आपल्या चाटचं वगैरे हे सर्व सामान ठेवून सनी गावोगावी फिरते. आई आई आंब्याच्या फुला करताय का? अरे करजो भेजू नको मी आहो. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या ह्या लागून दोस्त. कसं तुम्ही सर्व ठीक असा मस्त असून दोस्त. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात घरून करताना आता टाइम उडाला आहे, सकाळचे वाजून आले आहे 8:30. तर दोस्त आजच्या जेवणाचे मेनू आहे चवळीची शेंगा आणि पोळी. ते लवकर फिनिश करतो आणि मग मी आता थोडंसं कामामध्ये, तर मग मी चाललो आता वावराकडे. तर मंडळी तुम्हाला दाखवतो मी बोरी झाडामध्ये. मला माहिती एक पिपळा झाड निघला मग त्या बोरी झाड आहे, त्याच्यावर तर मग पिपळाचा खांदा निघला एक, तुम्ही बघू शकता. आणि इथं आहे पिपळा झाड एक. तर मंडळी आता मी पोचलो शाळेपाशी घरून सयानी, आणि हा गावचा पुलिया. तर आता सर्व ट्रेन चालू झाल्या. याच्या पहिले ट्रेन बंद होत्या म्हणे, मतलब छिंदोड्यापर्यंत ना जाय, बीचमध्येच वापिस येऊन जाय. आता सैडोल रिवा सतना सब चालू झाल्या दोस्तो. आता मी पोचलो इथं, चाललो वावराकडे एकटा. लाईच्या पहिल्या दिवशी पुरी साफसफाई केली होती इकडं पूर्ण. काल हवा धुंगी आली का नाही तर पुरा गागरा इकडे जमा होऊन गेला गाईस. चालू कर कॅमेरा. हा चालू त्याला. हो अंगावर नाला पाहिजे. तर गाईस आम्हाला एक बंदर दिसलं मग घोड्या घोड्या. दादा बघ कसे करते काही भेजू नको सारं करजो. हा दाता पा त्याची दाता पा दोस्त. दादा भेजू नको सारं करजो भेजू नको मी आहो. मग ते नाही भेट म्हणला आधा पैशाचं भेटते बा. ते नाही भेट. ते नाही भ्याल पार. हात पाय पुणे भीमुख करला आहे का? भीमुख येऊन येतात पुढच्या महिन्यामध्ये काढायला 25 तारीख. हो 25 तारखेपर्यंत. 25 मेच्या बाद हर पुरी भिंडून निघते. 25 मेच्या बाद. 25 मेच्या बाद मोंग बी तर आलाय म्हणा. टायमिंग काय पेरायचं माहिती आहे का? म्हणजे 15 जानेवारी ते 15 फरवरीच्या बीचमध्ये पडला पाहिजे. 25 मे. तर काहीच आलो मी वावरामध्ये, आणि वावरामध्ये हे मस्त बाज आहे तपणामध्ये. कोण झोपू शकतं तपणामध्ये? कोणीच नाही. आता वावरामध्ये आलो आणि हे टाकरीची बुटकाडं बी बाहेर दिसून राहिली वावरामध्ये मला. आणि मोठे बाबा टाकून आले आहे खात तिकडं, बघू शकता. वांगे खात टाकून आले ते. मला बी टाकायचं होतं पण आता खात काही भेटलं नाही, आणि आपल्यापेक्षा ढोरं वासरं बी नाही आहे. नाही तर खात टाकलं असतं मी बी वावरामध्ये. काय खात टाकलं काय पराठ फसल चांगली होती. तर काहीच वावरातले मावल्या पुरे धुरे उरे सब साफ आहे, पुरे क्लीन करून ठेवलं मी पहिलेच. तर आता फक्त साफ करायला आले हे टाकरीचे बुडं. हे टाकरीचे बुडं काही आता टिकासिंग काढणार नाही मी, सीधा रोटावेटर मारून घेईन. हे पुरं बारीक होऊन जाते आणि मग हे सडून बी जाते. असंच करावं लागणार. आता रोटावेटर मारून घ्यावं लागेल पुरं कटून. कल्टिवेटर तर पहिलेच मारलं तुम्ही ना, तर रोटावेटर मारून सह्यानी होऊन जाते साफ. काड्यावाड्या बी पहिलेच नेल्या होत्या, दोन्ही निंब छाटछूट करून सह्यानी काहीच पहिलेच नेऊन त्याने रचून बी दिला घरी आणि ठीक बी मारून दिलेला काहीच. मी ना अगर हे पुरं बुडतून छाटलं असतं का नाही, हे टाकरीचे जे बुडं आहे, हे याचे बोरीचे जे बुडकांडा आहे, हे अगर मी ना बुडातून छाटली असते का नाही, इच्छी माती पुरी खसरली असते. वांगी इथं मी पेट्रोल होतं थोडंसं, इच्छी माती पुरी खसरून राहिली धीरे. म्हणून सांगेन मी इथं पेट्रोल न पाहत ना काही नाही, कारण की इथं पुरे पुण्याने टाका लागते. अगर पुण्याने टाकले का नाही तर पाणी आला तर पाण्याच्याने पुरं वाहून टाकते ना, बस माती वाहते मग इच्छेवाली पाण्याच्यानं. म्हणजे हे तसं ठेवले टाकरीचे बुडं. तर काहीच आता ट्रॅक्टर झालं वापिस इथं ढिगं टाकून आणि जाऊन एक टाली भरून आणली, 3 ठिकाणी ढिगं टाकले. इथं पहिले रोटावेटर मारलं होतं. रोटावेटर मारल्याच्या बाद डायरेक्टच पलाटी पडली आणि रोटावेटर मारलं होतं. त्यानंतर आता खात टाकून राहिले. खात टाकल्यानंतर असं बघल्यानंतर अजून रोटावेटर मारून देईल. पुरं मिक्स होऊन जाते बारीक बुगदा. त्यामध्ये नाही का मग काही जसं मक्का वगैरे जे कांडे आहे ते बारीक होऊन जाते रोटावेटरमध्ये. तर काहीच आजूबाजूचे जितके बी वावर आहे मावल्या आजूबाजूचे सारे वावर खाली होऊन रेडी आहे. फक्त मिरगाची वाट आहे. 6व्या महिन्यामध्ये मिरग सुरू होऊन जाते. 6व्या महिन्याच्या बाद जसा पाणी पडला रे पडला, रोटावेटर मारमुर करून दतारी फाडणं सुरू होऊन जाईन गाईस. आणि पराठी पेरते जास्त तर तिथं. तर उन्हाळ्याची फसल 2च पेरते, या मक्का गहू बस, नाही तर मूग भेमूग हे 4 फसला पेरते. बाकी दुसरी कोणी फसल नाही पेरायला लायक्यास.
तर मी फक्त एकच फसल पेरली होती आणि इथं पण टाकरीचे बुडं किती सारे झाले आहे यार. हे टिकासीनं उकत्ता जीवाकडे जाते एवढे सारे टाकरीचे बुडं काढता तर काही नाही तर रोटावेटर पुरं हे टुंडे करावं लागणे याची फार बारीक होऊन जाते एक खट्टे काही राहते तर राहू द्या लागणार. तर का करणार आहे टिकासीन करीन एवढं मोठं ठिकूर लगेच टाईम लागेल एवढं ठीक राहील तर बस दुरी सब साफ आहे. आपलं क्लिअर काम आहे आज मतलब वावराचं क्लिअर काम आहे पुरं. तर आता रोटावेटर आणायचं नाही आहे फार बारीक पीठ करून टाकायचं. तर मंडळी आता वावरातून आता चाललो घराकडे आणि आता एकच उभं राहिलं आहे ते रोटावेटरनं बी काही होणार नाही म्हणे. बाबाला फोन केला ते म्हणे फक्त कांद्या राहील म्हणे आणि जेव्हा वाई मारंग म्हणे तेव्हा ते अटकं म्हणे वोकर मोडत येते लागते म्हणे. तर टिका सांगा लागेल टिकासीनच ते काढा लागेल काहीच आता उद्यापासून टिकासीनच काढा लागेल ते आता. आणि काहीच महापाशी काही टिकास आहे नाही तर पाहा लागेल मोलेत मागा लागेल मग घरामागे घराच्या मुली मागा लागेल त्याच्यापाशी आहे तो खंतीच्या काम गिम करते गड्डे खांदाच्या तर त्याने मागून पाहा लागेल देते का आता. तर दुसरा तो उपाय आहे नाही महापाशी त्यानंच आता काढा लागेल. आता आहे मी रस्त्यानं वावराच्या तर चाललो मी घराकडे. तर मंडळीमुळे रस्त्याने भेटला आंब्याची झाड पाहून घ्या याले एक बी आंबा नाही आहे आणि इथं वानेरा बाकी ते काय दिसून राहिलं साहेब तिथून तेव्हा इथं बसले आहे वानेरा. कुठे गेले आहे दिसलं का तुमच्या त्याच्या मुंडकं दिसलं का 2-4 वानेर आहे आणि तिथे एक आंबा आहे तर तिथं बी वानेर आहे वाटते शायद तिथेही आंबे पार खाऊन टाकून वानेरा चढले पार सोडा पाडून टाकते की ह्या आंब्यावर निघायच्या पहिले ह्या जांभीवर होते आता जांभीहून सह्यांनी आता आंब्यावर आले आहे ते ह्या आंब्यावर पहिले ह्या जांभीवर होती इथं जांभं लागले थोडी बहुत पार खाऊन सऱ्या भस्सम करून टाकले. तर आता आंब्याला खायची भारी येते याची काहीच तर ठेवणार वाटतं शायद लागले दोन लोमुकार एक आंबा दिसला काहीच पाहून घ्या. तर गाईस या झाडाला फुलं बघा सारे लागले आहे. हे फुलाचा हार बनते हनुमानासाठी. अगर हेच झाड अगर जामसावळीच्या रस्त्यानं राहिलं असतं का नाही एक फुल नसतं राहिलं आणि इथे किती सारे फुल लागले आहे फळ लागले याले बघू शकता तुम्ही दोस्तों. तर गाईस आता मी घरी आलो वावरसाने. तर गाईस कालच्या ब्लॉग जो होता कारण तो एडिट काही केला नव्हता तर आता एडिट करून घेतो पटकन. तर आता टाईम मिळाला आहे 10 वाजून आले 12 वाजेपर्यंत एडिट होऊन जाईल. आणि हे आहे हेडफोन किती रुपयाचे असून फक्त 170 रुपयाचे. एक वानेराला आहे ते जांभीवर निघाला तुम्हाला दाखवता पाहून घ्या बाय. हा जांभीवर निघाला लहानसा वानेर जाम तोडाले. गरमीचं जाम नाही खावं लागत पण तिला कोण सांगा ते ऐकायला खालणार आहेत बा निघून राहिलं चुडेलसारखं दिसणार चुडेलसारखी ए चुडेल चुडेल जाम तोडसिंग का नाही तर माझ्यासाठी बी आणतो ना का तोडलेच नाही माझ्यासाठी बी आणलं पाहिजे तुला आता सांगून आलो तुले मी पण खाईन काळी तू नाही ते खालतं काळी तर नाही तूच वरतं. सो गाईस आता टाईम उडाला आहे दुपारचे 12 वाजून राहिले आहे 12 वाजून 10 मिनटं उडाले दोस्तो. तर आता तपन तर बहुतच हार्ड आहे बाहेर तर आता थोडासा आराम करून घेतो म्हटलं काहून की बातमध्ये मग कामाला जावं लागते. हे कवाड खोलतावर मला माहिती का हे कवाड खोललं आपण तर त्याच्यावेळी चमक येते जसं तपन तेज राहिलं का नाही तो चुना पोतला का नाही सफेदवाला त्याची चमक नाही का पुरं घरात येते डोऱ्यावर चमकते तर थोडं अजीब लागते आणि असे अंधारे आल्यासारखं वाटते थोडंसं. तर गाईस आता टाईम मिळाला आहे 2 वाजून आले तर 2 वाजून सगळ्यांनी 30 मिनिट झाले. आता मी चाललो आपल्या कामाले. आपली थैली वैली काढून ठेवले मी इथं काय झालं आई कांद्याला पण नाही दिलं नाही पाणी ते कसे चिमून गेले कांदे दोन्ही साईडचे. आता टाकून दे तसं बी संध्याकाळ टायमाला लढा येते का डबल तर टाकून द्यायचे थोडं 2 बालट्या तिथं 2 बालट्या इथं म्हणजे असं होऊन जाते थोडं बहुत. आता मंडळी आता आलो मी मला ठिकाणी आता पाणी पिऊन आहे तहान लागली तर गरमी तशी आहे दोस्तो. आणि माझ्यासोबत ते आकाश तो जेव्हा आता भेटला तसा आकाश चालला का घरी हां ठीक आहे जय मग जय महाकाली फेमस पाणीपुरी. तर मंडळीत मी बघू शकताय हा भाऊनं नाही का आपल्या बाईकवरच पाणीपुरी आणि भेल चाटचं वगैरे हे सर्व सामान ठेवून सनी गावोगावी फिरते आणि ते पाण्याच्या कॅनमध्ये आहे गुपचूपचं आंबट पाणी बघू शकता. गाईस अगर धंदा करायचा आहे का नाही तर धंदा कसा भी करू शकते लोक फक्त करता आला पाहिजे. जो बहाने मारते की नाही सांगा धंदा घुसतो ना सकत. बून बून न सागर भरते त्यालाच करते जो नदीच्या तिघाटा बड्डामध्ये राहते
एक एक बुंदची किंमत त्याला मालूम पडते, जेव्हा पान नाही भेटत तर बड्डामध्ये काहीच. मंडळी हे मला खरं आहे का नाही आहे हे लाईन मी कमेंटमध्ये जरूर सांगत असतो. आता मंडळी आता आलो मी घरी जेवण करण्याकरिता. तसं तर म्हणा डांगर खाल्लं होतं मी ना, सोबत्याने दिलं होतं एका, पण 2 डांगर दिले होते. म्हणजे एक लहान होता आणि एक मोठा होता, पण दोन्ही बी फिके फिके लागे, काही टेस्ट नव्हतं आणि काही नाही. थोडं बहुत खाल्ले आणि मग फेकून दिले. तो दोस्त आता मी घरी आलो आणि आता भूक लागली. तर आता तुम्हाला दाखवतो जेवणाचा मेनू काय काय आहे. सो गाईस आजच्या जेवणाचा मेनू होता ढेमसाची भाजी आणि पोळ्या आणि चावल घेतला नाही आहे, तिकडे ठेवला आहे. आई हे एवढे सारे आंबे कुठून आणले? काही फुटपाट झाले आहे. अच्छा चिंदाजीन दिले का? काही फुटपाट बी झाली आपण याच्यात तर खुला कशी घ्यायच्या वाल्या खुला लोणचं टाकजो ना बाई. हां लोणचं टाकजो ना लोणचं. पण गुरलेवाले आहेत. ठीक आहे चालते. आई आंब्याचा खुला करत आहे का? सो गाईस आजच्या व्लॉगमध्ये फक्त इतकंच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये दोस्तों. तर चॅनलला सबस्क्राईब करता, व्हिडिओच्या खातं कमेंट जरूर करता दोस्तों. बाय गाईस अँड लव यू.